नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 29 नोव्हेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, अलीकडेच बालविवाह मुक्त भारत मोहीम कोणी सुरू केली? तर अन्नपूर्णा देवी यांनी सुरू केलेली आहे। पुढील प्रश्न होता, राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने कुस्तीपटू बजरंग पुनियावर किती वर्षांची बंदी घातलेली आहे? तर 4 वर्षांची। पुढील प्रश्न, भारतीय तटरक्षक दलाने सॅरेक्स 24 चे आयोजन कोठे केले? तर कोची मध्ये केलेले आहे। यानंतर पुढील प्रश्न होता, यमांडू ओरसी यांची कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे? तर उरुग्वे या। पुढील प्रश्न, ब्राह्मोस एरोस्पेसचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर जयतीर्थ राघवेंद्र जोशी यांची निवड करण्यात आलेली आहे। पुढील प्रश्न, जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जॉन टिनिस वूड याचे निधन झाले, तर त्यांचे वय किती होते? तर 112 वय वर्ष होते। यानंतर पुढील प्रश्न, एकनाथ शिंदे यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या। पुढील प्रश्न, भारतीय संविधानाच्या संस्कृत आणि मैथिली भाषांतराचे अनावरण कोणी केले? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेले आहे। पुढील प्रश्न, सलग चौथ्यांदा फॉर्म्युला 1 खिताब कोणी जिंकलेला आहे? तर मॅक्स वेस्टपेन याने जिंकलेला आहे, लक्षात ठेवा। यानंतर शेवटचा प्रश्न होता, 28 नोव्हेंबर 2024 रोजी हेमंत सोरेन कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत? तर झारखंड या। तर यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर आजचा पहिला प्रश्न आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार दूध उत्पादनात कोणते राज्य अव्वल आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए उत्तर प्रदेश हे राज्य। कोणते? तर उत्तर प्रदेश। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर दूध उत्पादनात अव्वल 5 राज्य पाहूयात आपण। तर सरकारच्या मते उत्तर प्रदेश 2023 ते 24 या कालावधीमध्ये पहिल्या 5 दूध उत्पादक राज्यांमध्ये पहिल्या स्थानावर राहिलेला आहे। तर ज्याचा एकूण दूध उत्पादनात वाटा 16.21% आहे, हेही लक्षात ठेवा। आणि राजस्थानचा तर 14.51%, मध्य प्रदेशचा 8.91%, गुजरातचा 7.65% आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचा 6.71% वाटा आहे। ठीक आहे। यानंतर राजधानी आहे लखनौ आणि मुख्यमंत्री सध्याचे योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल। आणि राष्ट्रीय उद्यान दुधवा पिलीभीत राणीपूर वन्यजीव अभयारण्य आणि राज्य प्राणी आहेत बारासिंगा, राज्य पक्षी सारस। आणि यानंतर लोकसभेच्या एकूण 80 जागा आणि राज्यसभेच्या एकूण 31 जागा आहेत। ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो उत्तर प्रदेश विषयी महत्त्वाची माहिती। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर इंटरनॅशनल टुरिझम मार्ट म्हणजेच ITM च्या 12व्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे झाले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए काझीरंगा राष्ट्रीय उद्यान। कोठे? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री श्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काझीरंगा आसाम येथे आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट म्हणजेच ITM च्या 12व्या आवृत्तीचे उद्घाटन केले। तर हा कार्यक्रम केवळ काझीरंगाच्या वारसात साजरा करत नाही, तर ईशान्येकडील विशाल पर्यटन क्षमता शोधण्यासाठी एक व्यासपीठ देखील प्रदान करतो। यानंतर पुढील प्रश्न तिसरा, तर भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन कोठे झाले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी लेह लडाख या ठिकाणी। कोठे? तर लेह लडाख। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन लेह लडाख येथे दररोज 80 किलो ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन करण्यासाठी हे केंद्र 5 हायड्रोजन इंधन सेल बस चालवणार आहे। तर यानंतर लडाख विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, तर उपराज्यपाल सध्याचे BD मिश्रा आहेत। लडाखची राजधानी आहे लेह, कारगिल आणि जिल्हे आहेत एकूण 7। किती आहेत? तर 7 जिल्हे आहेत। यानंतर पुढील प्रश्न चौथा, तर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 49वा क्रमांक आहे। कितवा? तर 49वा। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात आपण। तर नुकत्याच जाहीर झालेल्या नेटवर्क रेडिनेस इंडेक्स म्हणजेच NRI 2024 इंडेक्स मध्ये
11 स्थानांनी झेप घेत 49व्या क्रमांकावर आहे. तर 2023 मध्ये 60व्या स्थानावर, 2024 मध्ये 49व्या स्थानावर जाणे ही भारतासाठी एक उपलब्धी आहे. तर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स म्हणजेच NRI आर्थिक वाढ आणि तांत्रिक नवकल्पना यासारख्या त्यांच्या तयारीवर आधारित अर्थव्यवस्थांची क्रमवारी लावते. यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा. तर भारतीय नौदलाने अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी K4 या. कोणत्या? तर K4 या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर भारतीय नौदलाने त्याच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडी म्हणजेच INS अरिघाटमधून आण्विक सक्षम K4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे. तर भारतीय नौदलाने 29 ऑगस्ट 2024 रोजी त्यांची दुसरी अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी म्हणजेच INS अरिघाट कार्यान्वित केली. तर INS अरिघाट 4 K4 क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. यानंतर आपण K4 क्षेपणास्त्राबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर त्या अगोदर DRDOचा लॉंग फॉर्म काय? तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटना, लक्षात ठेवा. यानंतर SLBM चा लॉंग फॉर्म काय आहे? तर सबमरीन लॉन्च्ड बॅलिस्टिक मिसाईल म्हणजेच आण्विक सक्षम पाणबुडी लॉन्च बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर K4 हे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना द्वारे विकसित केलेले आण्विक सक्षम पाणबुडी लॉन्च बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, हेही लक्षात ठेवा. यानंतर भारतातील पहिले SLBM सागरिका किंवा K15 आधीच INS अरिहंत मध्ये समाविष्ट केले गेले आहे आणि K15 ची स्ट्राईक रेंज 750 किलोमीटर आहे आणि K4 ची स्ट्राईक रेंज 3500 किलोमीटर आहे. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा सामना करण्यासाठी NSG चे कायमस्वरूपी केंद्र कोठे तयार करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए जम्मू आणि काश्मीर मध्ये. कोठे? तर जम्मू आणि काश्मीर मध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणत्याही मोठ्या दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी जम्मू शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG चा कायमस्वरूपी तळ तयार केलेला आहे आणि जम्मू शहरातील विविध जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हे केंद्र तयार करण्यात आलेले आहे. यानंतर हे कमांडो उंच इमारती, सुरक्षा आस्थापने आणि संवेदनशील सार्वजनिक ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांचा तत्काळ सामना करता येईल. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर सन 2025 मध्ये भारतीय सेना दिवस कोठे आयोजित केला जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पुणे, महाराष्ट्रामध्ये. कोठे? तर पुणेमध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय लष्कराची औपचारिक वार्षिक 2025 आर्मी डे परेड 15 जानेवारी 2025 रोजी पुणे येथे होणार आहे. तर 15 जानेवारी 1949 रोजी भारतीय जनरल KM केरियाप्पा यांनी ब्रिटिश जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. यानंतर पुढील माहिती. तर भारतीय लष्करातील या महत्त्वाच्या घटनेची आठवण म्हणून दरवर्षी 15 जानेवारी हा दिवस भारताचा लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर देशाच्या कोणत्या ईशान्येकडील प्रदेशात प्रथमच भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आयोजित केला जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आसाम या. कोणत्या? तर आसाम या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर प्रथमच प्रतिष्ठित भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव देशाच्या ईशान्य भागात आयोजित केला जाणार आहे. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गुवाहाटी 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2024 या कालावधीत 10व्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2024 चे आयोजन करेल. यानंतर इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल हा देशातील सर्वात मोठा विज्ञान कार्यक्रम आहे, ज्यामध्ये सामान्य लोक आणि वैज्ञानिक समुदाय उपस्थित असतो. तर भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाची पहिली आवृत्ती 2015 मध्ये IIT दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली होती, लक्षात ठेवा. तर यानंतर आसाम विषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी दिसपूर, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, सध्याचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर अलीकडेच अंडर 8 जागतिक कॅडेट बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी
दिविथ रेड्डी यांनी. कोणी? तर दिविथ रेड्डी यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. हैदराबाद तेलंगणा येथील 8 वर्षांच्या दिविथ रेड्डीने मॉन्टेसिल्वानो इटली येथे झालेल्या 8 वर्षांखालील जागतिक कॅडेट बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, आणि हा प्रश्न आपण सरावासाठी घेतलेला आहे. तर कोणत्या देशाने 5व्यांदा बिली जीन किंग कप जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इटली या देशाने. कोणत्या देशाने? इटली या देशाने. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर इटलीने 20 नोव्हेंबर 2024 रोजी मलागा स्पेन येथे स्लोव्हाकियावर 2-0 असा विजय मिळवून 5वे बिली जीन किंग कप विजेतेपद पटकावले. तर 2013 नंतर स्पर्धेतील इटलीचा हा पहिला विजय आहे. यानंतर बिली जीन किंग कप हा महिला टेनिसशी रिलेटेड आहे आणि डेव्हिस कप हा पुरुष टेनिसशी रिलेटेड आहे आणि विजेता इटली होता. लक्षात ठेवा. आणि डेव्हिस कपचा देखील विजेता इटली होता. तर यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. प्रश्न असा होता, बालविवाह मुक्त भारत मोहीम नुकतीच कोणी सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.